सूरज नावाचा गोलंदाज. येस अंपायर, युअर टाइम इज स्टार्ट नाउ. लेट स्टार्ट द प्ले. गेम इज ऑन हेअर. दोन्ही संघांना मान्यवरांकडून, लाडक्या प्रेक्षकांकडून, आम्हा सर्वांकडून मनपूर्वक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. 5 षटकांचा सामना. आधीचा सामना आपण बघितला, वालचीन संघाने जिंकला भिवंडी तालुक्यातील. आणि हा संघ सुद्धा, दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघांची प्रतिष्ठेची लढाई या ठिकाणी सुरू होते. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. चांगला चेंडू या ठिकाणी गुडलँड डिलिव्हरी होता, खाली राहतोय. लॉफ करायचं होतं. प्रेम याला दूरवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला, स्टेप आउट झाला नाहीये. फुटवर्किंगची थोडीशी कमी या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि चेंडू एसटीच्या मागे जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला सुरेख मारा डॉटच्या माध्यमातून. एकही धाव नाही. सूरज गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. 12 ते 13 पावलांचं रनअप 38 सर्कलमधून मध्यमगती गोलंदाज. आणि आज सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये हो सरळ बॅटने चेंडूला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्समध्ये जातो त्या ठिकाणी प्रयत्न केले तर 2 शतकाने झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. बघितला आपण डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला. आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण करतोय प्रेम. ऑफ द मार्क. धावसंख्या धनशीलन कोकसे संघाची इथे सुरू होते. धावफलक ओपन केला जातोय 2 धावांनी प्रेमच्या बॅटमधून. इनसाइड आउटचा एक चांगला फटका. P1च्या षटकातील फायदा घेण्याचा प्रयत्न कवयच्या डोक्यावरून उचलला होता प्रेम याने. पुन्हा एकदा स्ट्राईकला प्रेम. गोलंदाज सूरज ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूला पूल केलाय, वळवलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार फ्रॉम द बॅट ऑफ प्रेम. ही सारी क्रिकेटची दिवाणी फेमस बनेली गावाची. ही सारी क्रिकेटची दिवाणी फेमस बनेली गावाची. थँक्यू. नक्कीच क्रिकेटचे दिवाने, सर्व खेळाडू, क्रिकेटचे चाहते, सर्व प्रेक्षक. आणि क्रिकेटने वेळ लावलाय पूर्ण जगताला. आणि वेळ लावलंय ह्या बल्ल्यानीच्या मंडळाला सुद्धा, ज्यांनी ही दुसरी स्पर्धा इथे दाखल केली आहे. आतली कडा लागते बॅटची. शॉर्ट वायडीस मिडॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते प्रेमला. आधीच्या चेंडूत चौकार आला. धावसंख्या आपण पाहू शकतो 6 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. स्ट्राईक पहिल्यांदा मिळते दिलीप याला. दिलीप सुद्धा एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. कुक्षे संघाचा धनशीलन कुक्षे. कुक्षे संघाने मोठा दबदबा निर्माण केला आहे भिवंडी परिसरात, ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि धामणगाव सुद्धा तितकाच तोडीस तोड संघ आहे भिवंडी तालुक्यातील. पाहायचं आहे ओव्हर द विकेट. स्लोअर 1 व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्लेन मॅग्रा स्टाईलने चेंडूला डिलिव्हर केला होता, रिलीज केला होता. सूरज याने बघितला आपण खोलट टप्प्याचा चेंडू आणि त्याला गती परिवर्तन करून टाकला होता. आणि फलंदाजाला नक्कीच त्या ठिकाणी चेंडूला टायमिंग करता आलं नाही आहे. दिलीपच्या बॅटमधून 1 धाव बघितली. धावसंख्या 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. धनेशीलन कोकसे संघ प्रथमतः फलंदाजी करतोय पहिल्या इनिंगमध्ये. टॉस हरल्यानंतर प्रेम ऑन द स्ट्राईक. यावेळेला चेंडूला वळवलाय, पूल करायचा होता. चेंडू जाते कार्पेटच्या मांदातून डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतायत वेगाने आणि तितकाच वेगाने फेकी सुद्धा करतात. 1 धाव मिळते. पहिलं षटक समाप्त झाल्याचा इशारा केला जातोय पंचांकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धनेशीलन कोकसे संघाची पाहतो आपण, एकही गडी बाद नाही. 9 धावा. डीजे चल 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 साथी इस राह पे चलने, इंसानियत का तू हाथ पकड़ ले. चल 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 साथी इस राह पे चलने, इंसानियत का तू हाथ पकड़ ले. जो जुल्मों को सहता है वो तो जीते जी मरता है. जो जुल्मों को सहता है वो तो जीते जी मरता है. पहिल्या षटकानंतर आपण धावसंख्या पाहतोय 9. गोलंदाज असेल भरत उल्हास नदी एंडकडून. सामना करेल प्रेम. प्रेम क्षेत्ररक्षक न्याहाळतोय, कुठे क्षेत्ररक्षण सजलंय ते पाहतोय आणि गरजेचं आहे. चेंडू खेळण्याच्या आत नक्कीच आपण फिल्डिंग पाहिली पाहिजे. चांगल्या फलंदाजीचं दर्शन असतं, तर चांगल्या खेळाडूचं दर्शन असतं ते. आणि चांगला खेळाडू आहे याबद्दल शंका नाही. प्रेम ऑन द स्ट्राईक. धावसंख्या 9. दुसरं षटक राऊंड द विकेट.
भरत यावेळेला चेंडू ऑफस्टिकला ठेवतोय, चेंडू खाली राहतोय. आत्तासुद्धा फुटवर्किंग नाही आहे प्रेमचं. नक्कीच थोडीशी सुधारणा करावी लागेल प्रेमला. प्रेम चांगला क्रिकेटर आहे, परंतु पदलालित्य जर अजून चांगलं झालं तर अजून चांगले फटके आपल्या बॅटमधून येऊ शकतील. अशा प्रकारचे डॉट चेंडू जाणार नाही. डॉट चेंडू बघितला पण धावसंख्या 9 धनेश इलंकुक्से संघाची. डीजे आवाज थोडासा क्लिअर करा बघा, काय शिटी वाजते. चेकआउट प्लीज. गोलंदाज भरत राऊंड द विकेट. उल्हास नदी यांकडून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंट आहे त्या ठिकाणी. आपण गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. फ्लाईंग स्लिप आहे, चांगला फटका बॅकफुटला गेला, लॉफ केला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्यावरून जात होता परंतु उसळी मारली, झेप घेतली. एका हातात झेल पकडतोय सूरजच्या हातात झेल आणि फलंदाज या ठिकाणी फेल होतोय. प्रेम बॅक टू द पॅव्हिलियन. देने वाला है ऐसा वो राज दुलारा है, ऐसा वो राज दुलारा है, मुन्ना रईस का जलवा निराला है. ऐसा वो राज दुलारा है, मुन्ना रईस का जलवा निराला है. ऐसा वो राज दुलारा है, मुन्ना रईस का जलवा निराला है. थँक्यू. ग्रेट कॅच ऑफ दिस मॅच असं रेखित केलं जाईल. नक्कीच सूरज याने लाजबाब झेल पकडला आणि एक मोठा गडी गारद केला या ठिकाणी प्रेमच्या रूपाने. वन डाऊन बॅट्समन येईल मैदानामध्ये राजची चांगली खेळी बघितलेली आपण नानकर या ठिकाणी गावदेव चषक 2018 नक्कीच त्याला इथे राज करावं लागेल, पार्टनरशिप करावी लागेल दिलीपच्या जोडीला. धावसंख्या स्थिर आहे 9 धावा धनेश इलंकुक्से संघाची. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये सूरज त्या ठिकाणी सुरेख झेल टिपतोय आणि कॉन्फिडन्स लेवल वाढवून देतोय गोलंदाज भरतची. नक्कीच भरतला आता अजून एक चांगली संधी असेल, कारण जर आधीच्या चेंडू ती विकेट मिळतोय अशा प्रकारे ग्रेट कॅचच्या माध्यमातून, तर पुढचा चेंडू नक्कीच लिलया चांगला टाकण्याची क्षमता ठेवू शकतोस भरत. राऊंड द विकेट. चांगला फटका, चेंडू लॉफ केला त्या ठिकाणी फिल्डर नाहीये. वाईडिस लॉंग ऑफला चेंडू भेटून जाते, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत फटका, 4 धावांसाठी चौकार. चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, बघितलं. हाफ वॉली घेतलं दिलीप याने आणि बॉटम हॅमचा वापर करून लॉफ केला सरळ लॉंग ऑफच्या दिशेने वायडिसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू 4 धावांसाठी गेला. धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे, 13वर जाऊन पोहोचली आहे धनेश इलंकुक्से संघाची. एका गडाच्या मोबदल्यात प्रेम परतला डगआउटमध्ये. राज आलेला आहे मैदानामध्ये. वन डाऊन बॅट्समन, महत्त्वाची जागा ॲज अ वन डाऊन बॅट्समन. जी जागा आपण पाहत असतो नेहमी विराट कोहलीची आहे, राहुल द्रविडची होती, रिकी पॉन्टिंगची होती. ती जागा अतिशय महत्त्वाची, कारण त्या जागेवरती विकेटचं पतनसुद्धा राखावं लागतं आणि धावांना वेगसुद्धा द्यावं लागतं, पार्टनरशिप रचावी लागते. तसं का होईल का पाहायचं आपल्याला या ठिकाणी. भरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून येतोय रनवेमधून. राऊंड द विकेट दिलीपसाठी. शफल झाला, आधीच बघितलं. ऑफस्टिकला ठेवला चेंडू, नियंत्रित केला भरत याने आणि बीट केल्या ठिकाणी दिलीप याला त्या ठिकाणी बघितलं आपण की डान्सिंग स्ट्रोक लागायचा प्रयत्न करत होता दिलीप. प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू पाहतो आपण भरतच्या माध्यमातून, कारण चेंडू रिलीज होण्याच्या आधीच जर तुम्ही शफल झाला तर गोलंदाज नक्कीच चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन करतो, टप्प्यामध्ये परिवर्तन करतो, दिशेमध्ये परिवर्तन करतो. ते करत असताना बघितलं आपण भरत याला. एकही धाव नाही. धावसंख्या 13 स्थिर आहे धनेश इलंकुक्से संघाची. ऑफसाईडला कव्हर पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, गली आहे त्या ठिकाणी. यावेळेला लॉफ केला सरळ बॅटने. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू जाईल का पाहायचं आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
अतिशय चांगले फटके लगावतोय दिलीप. आपण पाहू शकतो प्रेक्षक की तो ज्या ठिकाणी फिल्डर नाही त्या ठिकाणी लॉफ करतोय, चेंडूला विभाजित करतोय, गॅप शोधतोय, चांगली प्लेसमेंट आहे आणि चांगलं टायमिंगसुद्धा करतोय. मैदानावरती धावसंख्या चौकारने पुढे गेलेली आहे. 17वर जाऊन पोहोचली धनेश इलंक कुक्षे संघाची पुन्हा एकदा भरत. आणि स्ट्राईकला फलंदाज दिलीप. बॅकफुटला गेला होता, चेंडूला कट करायचं होतं, स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रयत्न फसला, चेंडूने उसळी घेतली टप्पा पडल्यानंतर आणि षटकसुद्धा समाप्त झालं निर्धार चेंडूच्या माध्यमातून. 2 षटकांत धावसंख्या धनेश इलंक कुक्षे संघाची एका गडाच्या मोबदल्यात 17 धावा. ऐसा वो राज दुलारा है, ऐसा वो राज दुलारा है, मुन्ना रईस का जलवा निराला है. ऐसा वो राज दुलारा है, मुन्ना रईस का जलवा निराला है. ऐसा वो राज दुलारा है, मुन्ना रईस का जलवा निराला है. दोस्तों की जान है तू, बनेली की शान है. नक्कीच बनेलीची शान आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही. कार्य खूप मोठं आहे, कारण वारसा पुढे चालवण्यामध्ये अग्रेसर झाले हे खलील सेठ रईसचे पुतणे मुन्ना रईस असतील, नजीफ रईस आपण पाहतोय. त्यांच्यावरती मुद्रित झालेलं गाणं आपण ऐकलं आणि गाण्यामध्ये संगीतसुद्धा अतिशय चांगलं दिलेलं आहे. एखाद्या मूव्हीचं गाणं ऐकतोय असं वाटतंय आपल्याला. मैदानामध्ये तिसरं षटक मार्गस्थ करणारे पुन्हा एकदा सूरज, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं 9 धावांसाठी. 2 षटकांत 17 धावा, 8.50च्या वेगाने धनेश इलेव्हन कुक्षे संघाच्या पाहतो आपण. स्ट्राईकला असेल राज, नॉन स्ट्राईकला आहे दिलीप. राज प्रथमतः सामोरं जाणार आहे या इनिंगमध्ये. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण न्याहाळतोय राज चेंडू खेळण्याच्या आधी. चांगला खेळाडूचं लक्षण आपण पाहू शकतो. अशा वेळेला सूरज 38च्या बाहेरून प्रवेश करतोय ओव्हर द विकेट. बल्यानी यांकडून चांगला फटका, फोर्सिंग स्ट्रोक, चांगला फटका, बेबुलंद पॉवर, बेमिसाल टायमिंग, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क फॉर द मॅक्झिमम सिक्सर. बरोबर स्लॉटमध्ये होता आणि त्याला लाजबाब फेकून दिला. सरळ बॅटने लॉफ्टेड ड्राईव्ह या ठिकाणी राजच्या बॅटमधून प्रेक्षकांना आनंद देऊन गेला हा फटका. आणि धावसंख्या वेगाने 6ने पुढे सरकते, 23वर जाऊन पोहोचली आहे धनेश इलंक कुक्षे संघाची. कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना, मोठे प्रहार करावे लागतील धामणगावसारख्या बलाढ्य संघाला. इथे जर फाईट द्यायची असेल तर 5 षटकांमध्ये 60च्या आसपास धावसंख्या न्यावी लागेल. यावेळेला चेंडू मिस टायमिंग होतोय, बॅटची कडा लागते, डाऊन दी बॉल, विकेट किपर फलंदाज बाद. निलेशच्या हातात झेल विसवतोय, निलेश झेल सोडणार नाहीये. सेफ हँड आहेत निलेशचे, स्ट्रॉंग हँड आहेत. राज नावाचा मोठा बळी गारद होते. दुसरा धक्का धनेश इलंक कुक्षे संघाला. या टिटवाळा शहरात ठाणे रायगड जिल्ह्यात संघ 1 नंबर कोणाचा, संघ 1 नंबर कोणाचा, आमच्या बनेली गावाच्या बी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या बनेली गावाच्या बी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. नक्कीच बी स्पोर्ट्स बल्यानी संघ, ज्याने वाकळणसारख्या संघाला सुद्धा पराजित केलं होतं, इतिहास घडवला होता. परंतु आता तो संघ काहीसा फॉर्ममध्ये नाही आहे. यावं लागेल, कारण गाणं खूप वाजतंय. तुमची बॅट आणि तुमची गोलंदाजीसुद्धा वाजवावी लागेल, नाहीतर प्रेक्षक नाराज होऊ शकतात. तुमचे पाठीराखे. मैदानामध्ये विकेटचं पतन झालं, धावसंख्या 23 आहे. नवीन फलंदाज महेंद्र जातोय मैदानामध्ये. सूरजने निमंत्रित केलं राजला. राजचं चुकीचं शॉट सिलेक्शन बघितलं आपण. जर आपण आधीच्या चेंडूती षटकार लगावतोय, त्यानंतर आपलं कंट्रोल महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये आपल्याला कालच सरांनी सांगितलं की जो सी आहे
क्रिकेटमधला तो कंट्रोलसाठी आहे. 4थ्या क्रमांकाचा अक्षर सी फॉर द कंट्रोल. संयमी खेळ करणं गरजेचं असतं. तो संयम हरवला आणि राज डगआउटमध्ये परतला. धावसंख्या 23. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज ओव्हर द विकेट. चांगला फटका. ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह बघितला पण वाईडीस मिड ऑफला त्या ठिकाणी सुरेख फेकी सुद्धा एकाच ॲक्शनमध्ये. जसा चेंडूला फील्ड केला तशाच ॲक्शनमध्ये विदिन अ सेकंड फेकी करतोय आणि त्या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट. दिलीपच्या माध्यमातून बघितला पण दिलीप सुसाट वेगाने आला, आपल्या सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला. एक धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या 24वर जाऊन पोहोचले. स्ट्राईकला फलंदाज असेल आता महेंद्र नावाचे बरेचसे क्रिकेटर गाजत आहेत. भिवंडी परिसरामध्ये असतील. निंबोलीचा एक महेंद्र केणेसुद्धा चांगला गाजतोय. कालच्या दिवसात त्याने इताडा येथे चांगलं प्रदर्शन केलं आणि कालचा नंबर 1चा मानकरी निंबोली गाव ठरलं. इताड्याच्या टुर्नामेंटमध्ये पहिल्या दिवसामध्ये महेंद्र मागे असेल वाशेरे संघाचा आणि हा धनेश किलवेन कुक्षे संघाचा महेंद्र पाहतो आपण कशा प्रकारची कामगिरी करेल. चेंडू चांगला उचलला, या ठिकाणी फेकून दिलाय. पाहायचं आपल्याला मिड विकेटच्या वरून जातोय. व्हॉट अ स्ट्रोक. मोठा घडाघाती प्रार करतोय या ठिकाणी षटकार. ब्रँड ऑफ महेंद्र इयर फॉर द सिक्सर. एलिव्हेशन अतिशय छान होतं. एक्झिक्युशन खूप सुरेख. टायमिंग बेमिसाल होतं आणि चेंडूला लॉफ केलं. हवाई सफर करून चेंडू मिड विकेटच्या वरून फेकून दिला. महेंद्र याने षटकारासाठी धावसंख्या 30 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. धनेश कुक्षे संघ वेगाने प्रगती करतोय. धावांना आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. राजच्या बॅटवरून षटकार. त्यानंतर महेंद्र षटकार लगावतोय पुन्हा एकदा स्ट्राईकवर. महेंद्र यावेळेला क्लीन बॉल पाहायचं. त्या ठिकाणी बेस सोडलेत महेंद्रच्या, कारण आपण आधीच्या चेंडूत जर षटकार लगावतो त्यानंतर कंट्रोल खूप महत्त्वाचं आहे. राजप्रमाणेच कंट्रोल हरवला या ठिकाणी महेंद्र याने. महेंद्रला परतीचा रस्ता दाखवते सूरज. फलंदाज बाद. साजिद रईस आहे तो ऑलराऊंडर. ना संघाचा भार आहे त्याच्यावर. शाकिब पाकुर्डे हुकमी बॅट्समन मारी तो षटकार. न बॉल जातो ग्राउंडच्या. 30 धावांवरती क्लीन बोल्ड केलं. अजून एक पाहिला आपण फलंदाज बाद होताना महेंद्रच्या रूपाने. आणि आता संघाचा भार जे गाण्यात ऐकलं, आता भार आलेला असेल दिलीप आणि नवीन आलेल्या फलंदाजावरती. आतिश याच्यावरती संघाचा भार येऊन ठेपलेला असेल. सावरावं लागेल कारण आत्ताशी 30 षटक सुरू आहे. संपत नाही अजून. एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या स्थिर आहे 30. धनेश कुक्षे संघाची नवीन फलंदाज आतिशबद्दल मी बोलेन थोड्या वेळामध्ये. चांगला फटका बॅकफुटला गेला होता. दिशा दिली कव्हर पॉईंटला त्या ठिकाणी एका धावेसाठी. आतिश एकविरा टेक्नोव्हिजनचा ऑपरेटर आहे आणि रतनबुवा ट्रॉफीमध्ये जे आपण लाईव्ह प्रेक्षण पाहत असतो त्यामध्ये आतिशचा चांगला सिंहाचा वाटा असतो. 19, 20, 21 कॅमेरे यावेळेला लगावले जाणार आहेत आतिशच्या माध्यमातून. SM एंटरटेनमेंटच्या माध्यमातून असं समजलं आहे, परंतु अजून त्याचा निर्णय आपल्याला ऐकायला मिळाला नाही. कदाचित www.tenniscricket.in ला संधी मिळेल. युवराज सर, तुम्हाला मिळाली संधी यावेळेला? येस www.tenniscricket.in. मागच्या वर्षी एकवेळ टेक्नोव्हिजन होतं बहुतेक आतिशचं. ओके, तर आपण षटक समाप्तीला पाहतोय. 30 षटक समाप्त झालं. धावसंख्या 31 धावा. आपण 10.33च्या वेगाने जाताना पाहतोय धनेश कुक्षे संघ. आता यानंतर मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल कारण 60 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. मातब्बर संघ आहे धामणगाव. पुढच्या 2 षटकांची वाटचाल कशा प्रकारची असेल नक्कीच आपण त्याचं प्रदर्शन थोड्या वेळात पाहणार आहे. ड्रिंक्स टॉली मैदानात 2 मिनिटांसाठी आणि आपण डीजेला सुद्धा संधी देऊया 2 मिनिटांसाठी. देवाचा मन पहिला पूर्वा पालखी शिर
तर 10.33च्या गतीने धावसंख्या झालेली 31. चौथं षटक मार्गस्थ होणारे स्लॉग ओव्हरचे षटक सुरू होत आहेत. या ठिकाणी धनेशीलन कुक्षे संघासाठी 3 गडी बाद झाले आहेत. प्रेम परतलाय 8 धावांचं योगदान देऊन, राज परतला 6 धावांचं योगदान देऊन, आणि आताच महेंद्रसुद्धा परतला 1 षटकाराचं योगदान देऊन. आता मात्र दिलीप आणि आतिश यांच्या खांद्यावरती जबाबदारी आलेली असणार आहे. आतिश ऑन द स्ट्राईक, गोलंदाज श्रीनाथ उल्हास नदी यांकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. 31 धावा, 2 षटकं पर्याप्त धावांचा वेग वाढवण्यासाठी धनेश इलेवन कुक्षे संघासाठी. पहिला चेंडू, थोडासा चेंडूला अकूट टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न. रिलीज करतानाच चेंडूला आपण बघितलं अतिरिक्त जोर दिला, शोल्डरचा वापर करतो या ठिकाणी श्रीनाथ, आणि आतिश त्या ठिकाणी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळतोय. एकही धाव मिळत नाही. धावसंख्या 31 स्थिर आहे धनेश इलेवन कुक्षे संघाची. प्रेक्षकांना नक्की स्लॉग ओव्हर्समध्ये मोठे फटके पाहण्याची संधी मिळेल का, तसं चित्र अजून पाहायला मिळत नाही आहे. आपण थोडीशी वाट बघूया. हो, प्रयत्न केला होता त्या ठिकाणी आतिश याने, गोल फिरला, जागेवरच लॉफ्ट करायचं होता स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने. प्रयत्न फसला लेग बाईटच्या माध्यमातून. या ठिकाणी पंच सांगतात मुन्ना पठाण 1 धाव पूर्ण केली आतिश याने. संघाची धावसंख्या 32 धावा. धनेश इलेवन कुक्षे वर्सेस धामणगाव अशी लढत आजच्या दिवसातील दुसरी लढत. पहिली लढत झाली देवरुंग वर्सेस वालसीन. वालसीन संघाने बाजी मारली, विजयी सलामी ठोकली स्वर्गीय खलील सेटराई चषक 2018 मध्ये. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण बघितला असेल. क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे, लॉंग ऑन आहे, त्या ठिकाणी वाईडिस लॉंग ऑफ आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. यावेळेला चेंडू खोडून काढण्याचा होता, जमिनीच्या सहाय्याने जातोय कार्पेटच्या माध्यमातून. त्या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्राशी पोहोचतोय, सूरज फेकी करतोय आणि गुड आणि बिटल विकेट. बॅकअप नाही आहे त्या ठिकाणी, कव्हरिंग नाही आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. तिसरी धाव सुद्धा इथे मिळते. 3 धावेने धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचते धनेश इलेवन कुक्षे संघाची. वेगाने जाण्याचा प्रयत्न केला, पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव सुद्धा अतिशय वेगाने घेतली. त्या ठिकाणी संभावना होती रनआउटची, परंतु फेकी सुरेख नव्हती, बॅकअप सुद्धा त्या ठिकाणी चांगलं नव्हतं, आणि तिसरी धाव सुद्धा मिळते धनेश इलेवन कुक्षे संघाला. स्ट्राईकला आता आतिश. धावसंख्या 35. गोलंदाज श्रीनाथ ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक लागवतोय, हॅमर्ड केला ड्राईव्ह आतिशच्या माध्यमातून बघितलं आपण. अतिरिक्त बॉटम हँडचा वापर करतोय, परंतु एलिव्हेशनची कमी, लॉफ्ट करता आला नाही नेटचा. लॉंग ऑफला 1 चेंडूने उचली करतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सूरज. 1 धाव मिळते आतिशला, आणि 1 धावाने धावसंख्या फुलते धनेश इलेवन कुक्षे संघाची. 36 धावा धावफलकावर. माझ्यासोबतीला असिल रईस अतिशय लाजबाब कामगिरी ॲज अ धावसंख्याक लेखक स्कोरर आपण पाहतोय त्यांना. ओहो, यावेळेला चेंडूला उचलायचं होतं, ऑन साईडला चेंडू होता, ऑपस्टिकला सोडून खाली सुद्धा राहिला. अँगल केलं चेंडूने. आपण बघितलं निलेश विकेटकीपर सेफ हँडमध्ये कोणती चुकी करत नाही, एस टीच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता बघितली. आपण बघितलं चेंडू तो होता 4थ्या षटकातील 5वा चेंडू होता असेल. 5 षटकांचा सामना अजून या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या स्थिर आहे 36. स्लोअर 1 टॉस करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा थोडीशी मिसफिल्डिंग करतो आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला दिलीप याने. 2 धावा सक्सेसफुल पूर्ण केल्या. षटक समाप्त झालं 4थं. धनेश इलेवन धावसंख्या आपल्याला पाहिजे 3 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावर. दिलीप ओपनिंग बॅट्समन आला होता. दिलीपच्या बॅटमधून आतापर्यंत 15 धावांचं योगदान आहे. दिलीपने जबाबदारी उचलली आहे, पण तो धावांचा वेग अजून वाढवावा लागेल, कारण शेवटचं षटक असणार आहे. जर एखादं नो किंवा वाईट पडलं नाही तर 6 चेंडूंची फक्त तुम्हाला पर्वणी आहे. पर्याप्त 6 चेंडू असतील. धावसंख्या आहे 38. धनेश इलेवन कुक्षे संघाला 50च्या पार जावं लागेल, कारण धामणगाव संघामध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. गोलंदाजी तुमची चांगली आहे, परंतु गोलंदाजांना कॉन्फिडन्स देण्यासाठी समाधानकारक धावसंख्या उभारावी लागेल. पाहायचं आपल्याला प्रयत्न करतील आतिश आणि दिलीप. आतिश ऑन द स्ट्राईक. क्षेत्ररक्षण फैलावलेलं पाहतो आपण. वाईडिस लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑफ साईडला यावेळेला चेंडू लॉफ्ट केलाय, हवेत आहे, मिड विकेटला क्रॉस करेल का पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक पोहोचत नाही चेंडूपर्यंत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
बाजीदार इज आहे तो ऑलराऊंडर ना संघाचा भार आहे त्याच्यावर. संघाचा भार आहे थँक्यू. त्याच्यावर. चेतन षटक हाताळतोय आणि चेतनच्या पहिल्या चेंडू ते आक्रमण करतोय. आतिशबाजी सुरू करतोय, धावांना वेग देतोय. या ठिकाणी धावसंख्या 44, 44 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा आतिश ऑन द स्ट्राईक, गोलंदाज चेतन ओव्हर द विकेट. चेंडूला वळवलं, वॉट अ स्ट्रोक, वळवला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहतोय आपण. जागा बनवली, बॉटम एंडचा पुरेपूर वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार फ्रॉम द बॅट ऑफ आतिश ऑन द फायर. शाकिब पाकुर्डे हुकमी बॅट्समन मारी तो षटकार न बॉल जातो ग्राउंडच्या आरपार. बॉल जातो ग्राउंडच्या आरपार. बॉल जातो ग्राउंडच्या आरपार. याचा दरारा सगळ्या संघात, जोश क्रिकेटचा अंगात. थँक्यू. आतिश इथे दरारा निर्माण करतोय, थरार निर्माण करतोय, क्रिकेटमध्ये रोमांच निर्माण करतोय. धावसंख्यांचा वेग वाढलाय, 50 अप, 50 धावा, अर्धशतक पूर्ण करतोय धनेश इलंकुक्षे संघ. लगातारच्या 2 चेंडू, 2 षटकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा आतिश ऑन द स्ट्राईक. खराब चेंडू, दडपण, प्रेशर सिद्ध झालं गोलंदाजावरचं. गोलंदाजाने प्रेशरला झुगारून कामगिरी केली पाहिजे. पंच सांगतात वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 51. धनेश इलंकुक्षे संघ लाजबाब फटका लागवतोय. आतिश जितक्या वेगाने चेंडू टाकला तितक्या वेगाने जागा बनवून लॉफ्ट केला होता स्क्वेलेजच्या दिशेने. फ्लॅट सिक्सर बघितला आपण, क्षेत्ररक्षक पोचला नाही चेंडूपर्यंत. खराब चेंडू, अजून दडपण सिद्ध होतंय. बीमर टाकण्याचा प्रयत्न, नोचा इशारा आणि नक्की दुधात साखर. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 52 धावा धाव फलकावती. आपण पाहतोय धनेश इलंकुक्षे संघ समाधानकारक स्थितीत येऊन पोहोचलाय आणि त्याचे नक्कीच पूर्णपणे जिम्मेदारी उचलली, जबाबदारी उचलली ती आतिश आणि दिलीप याने. दिलीप पाहतोय, परंतु दिलीपच्या सोबतीला आतिश गेला आतिशबाजी करायला आणि सामन्याला आकार देण्याचा प्रयत्न, संघाच्या धावसंख्येला वेगाने आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. आतिश याच्या मार्फत सफल होतोय. आतिश यावेळेला चेंडू ऑब्स्टिकला सोडून जातोय. लाईन लेंथ टप्पा दिशा पूर्ण नियंत्रण बिघडलंय. वाईटचा इशारा, फ्रीज, इट विल बी कंटिन्यू हिअर. धावसंख्या 53 हिअर, 53, 53 धावसंख्या. शेवटच्या षटकातील फक्त 2 चेंडू झाले जे षटकार झाले होते. त्यानंतर ते लगातारचे 3 चेंडू स्क्वेअर मारा करतो या ठिकाणी चेतन ओव्हर द विकेट. चेंडू फुल टॉस आहे, बॅटला ब्रश करून जातोय. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेलेजच्या मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते चांगल्या रीतीने. फेकी सुद्धा झाली. नॉन स्ट्राईकचा आतिश पोहोचतोय आणि दिलीपला यावं लागेल नॉन स्ट्राईक एंडला. दिलीप या ठिकाणी आणि 1 शॉट सुद्धा दिला जाणार आहे, पंच आम्हाला सांगतील. एकही रन नाही पंच. सुभाष पाटील सांगतील आम्हाला धावचीत दिलं जाईल. फ्री हिटवरती धावचीत दिलं जातं रनआउट, परंतु आम्हाला धावा समजतील. सुभाष पाटील पंचायत त्या ठिकाणी संवाद साधतायत. नाणेफेकीसाठी आम्ही लगेच कॉल देऊ पुढच्या सामन्याच्या. पंच एकही धाव नाही, ओके, परंतु रनआउट. फलंदाज बाद. दिलीप बाद झाला आणि नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये, अंकलेश नावाचा फलंदाज. दिलीप रनआउटच्या माध्यमातून गेला. आतिशनी स्ट्राईक ठेवली आपल्याकडे आणि अशा स्थितीमध्ये जर ज्याला सूर गवसलाय तो प्रयत्न करत असतो स्ट्राईक घेण्याचा. प्रयत्न केला आतिशाने, पण पाहायचं आहे कारण आतिशला स्ट्राईक मिळाली परंतु दिलीपने या ठिकाणी त्याग केला. रनआउटच्या माध्यमातून बघितलं आपण, क्रिकेटची आत्महत्या करून परतला. नक्कीच आता आतिशला अजून चांगली कामगिरी करावी लागेल. आतिशसाठी 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या स्थिर आहे 53 धावा. सापाड्याचा संघ आलेला या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच पुढची रंगत त्यांची असेल, लढत त्यांची असेल. आम्हाला थोड्याच वेळात आमचे आयोजक सांगतील ऑफिशियल कॉल देण्यासाठी. तर आपण मैदानात पाहतोय आतिश ऑन द स्ट्राईक. 4था चेंडू चेतनच्या माध्यमातून शेवटच्या षटकातील मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेट. गुड लाईन डिलिव्हरी होता. फोर्सिंग स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न, हॅमर करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. चेंडू लॉंग ऑनला, टप्पा उचलेपर्यंत फेकी थोडीशी स्लोअर वन टाकली, लेझी फेकी बघितली आपण त्या ठिकाणी. थ्रो त्या दरम्यान वेगाने पूर्ण करतोय आतिशच्या सोबतीला हे अंकलेश. गुड रन बिटवीन द विकेट. प्रेक्षक नक्कीच आतिशसाठी टाळ्यांचा गजर करतील एकदा. वेल प्लेड आतिश, खूप चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. षटकारही मारतोय आणि वेगाने खेळपटू धावतोय सुद्धा. स्ट्राईक आपल्याकडे राखतोय. पाहायचंय 5वा चेंडूचा सामना करतोय. यावेळी ठिकाणी आतिश बीट होतोय.
चेंडू बॅट फिरण्याच्या आधीच विकेटकीपरकडे वेगाने जातोय. खुलट टप्प्याचा चेंडू होता, ऑब्स्टिकला सोडून जाणारा बघितला आपण निलेश एस टीच्या मागे. चांगली कामगिरी करतोय. एकही धाव मिळत नाहीये. डॉट चेंडू बघितला पण धावसंख्या स्थिर आहे 55 धावा. 2 धावा काढल्या त्या आपण आधीच्या चेंडूवरती बघितल्या. 53 नंतर एकूण धावसंख्या 55 ऑन द स्कोर बोर्ड. मैदानात वारा आलाय, वादळ सुद्धा आलंय. वादळ आतिश नावाचं आलंय. थोडंसं शमण्याचा प्रयत्न केला जातोय आतिशकडून या ठिकाणी, परंतु नाही थांबणार. चांगला फटका, लॉफ्टेड फुल टॉस होता. पायचे पंच आम्हाला सांगतील डिक्लेअर झोनमधून गेल्यामुळे ह्या 4 धावा टॉरमधून गेल्या. डीजे थांब जरा, डीजे थांब. धावसंख्या 49 झालेली आहे. 60 धावांचं लक्ष बरोबर इथे सेट केले धनशीलन कुक्षे संघाने आणि आतिशसाठी टाळ्यांचा गजर होईल. वेल प्लेड आतिश, व्हॉट परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय यू. आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करून आतिश इथे परततोय. सर्व षटक समाप्त झाल्यानंतर 20 धावांचं योगदान दिलं आतिशने. आतिशच्या बॅटमधून लाजबाब 2 षटकारही बघितले आपण आणि 12.00च्या वेगाने रिक्वायर रन रेट असणार आहे. धामणगाव संघासाठी 60 धावा इथे टार्गेट असणार आहेत हा सामना जिंकण्यासाठी. येस डीजे. डीजे थँक्यू. सापड संघाचा कर्णधार आणि एलकुंदे संघाचा कर्णधार आपल्याला लगेचच यायचं आहे. सापड संघाचा कर्णधार आलेला आहे आमच्यामध्ये, तर एलकुंद संघाच्या कर्णधाराला आम्ही ऑफिशियल कॉल देतोय. आपण नाणेफेकीसाठी या. आमचे आदरणीय लाडके परममित्र यासीन मोगल साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय या पुढच्या सामन्यासाठी. सुरू असलेला सामना पाहतोय. पहिली इनिंग समाप्त झाली. निर्धारित 5 षटकांमध्ये धनशीलन कुक्षे संघाने समाधानकारक स्कोर निर्माण केला. 59 धावा लगावल्या धाव फलकावर आणि 7 धावांचं आव्हान दिलंय. धामणगाव संघाच्या पुढे 12.00च्या वेगाने रिक्वायर रन रेट असणार आहे. धामणगाव संघासाठी 12 रन्स पर ओव्हर टू विन दिस मॅच अगेन्स्ट धनेश 11 कुक्षे. तर व्यासपीठाच्या समोर रिस्पेक्टेड यासीन मोगल साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करतोय आम्ही एलकुंदे वर्सेस सापाड या 2 संघादरम्यानच्या लढाईसाठी. सामना असेल कदाचित 4 षटकांचा, कारण आजचे सामने खूप उशिरा सुरू झाल्यामुळे आपण पुढच्या सामन्यांमध्ये षटकांमध्ये कपात करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. नाणेफेकीचा कॉल केला गेला. सापड संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः निर्णय दिलेला नाही अजून. यासीन मोगल साहेबांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. धन्यवाद यासीन मोगल साहेब. तर ओपनिंग बॅट्समन निलेश आणि सूरज नेहमीप्रमाणेच धामणगावचे ओपनिंग स्ट्रायकर मैदानात गेलेले पाहतो आपण. 60 धावांचं लक्ष घेऊन धनेश 11 कुक्षेसारख्या बलाढ्य संघाला इथे नमवण्याचा पराक्रम करण्यासाठी कशा प्रकारची वाटचाल असेल, डिफेंड करेल का धनेश 11 कुक्षे संघ ह्या धावा 59 धावा त्या धावांचं संरक्षण करेल का, की धामणगाव संघ लिलिया पाठलाग पूर्ण करेल. नक्कीच आपल्या पुढच्या सत्रामध्ये आपण ते प्रदर्शन पाहणार आहोत. तर पुढच्या सत्रात सुद्धा धावतं वर्णन माझ्याकडेच आहे.
आदरणीय अनिल सेठ शेलार यांना मंडळाची नम्र विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित राहत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच उद्योजक उंबरणी गावचे सुनील सेठ गायकवाड यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्या मान्यवरांचं सुद्धा आम्ही इथे यथोचित स्वागत करतोय. सुनील सेठ गायकवाड आलेले आहेत, अनिल सेठ शेलार आलेले आहेत आपल्या व्यासपीठावरती. सुनील सेठ गायकवाडच्या माध्यमातून आपण पहिला चेंडू बघितला, मैदानामध्ये षटकार लगावला. मान्यवरांची मांदिली सुरू झाली आहे आणि आमचं लक्ष थोडंसं इथं मान्यवरांकडे होतं. तर पहिला फटका सूरजच्या बॅटमधून, सूरज ऑन द फायर फॉर द सिक्सर. ही सारी क्रिकेटची दिवाणी फेमस बनेली गावाची. ही सारी क्रिकेटची दिवाणी फेमस थँक्यू. गावाची. सर्व बाईक धारकांना विनंती आहे, बाईकचे मालक आपल्या बाईक्सना थोडंसं दूरवर ठेवा, रिफ्लेक्शन खूप येतं. प्लीज आम्हाला सहकार्य करा. मैदानामध्ये आक्रमण सुरू केलं सूरज याने. सूर्यदेवता जशी तळपते तशी बॅट त्याची तळपाला लागली आहे. पुन्हा एकदा राजवते आक्रमण, चेंडू मिस टायमिंग होत्या ठिकाणी हवेत आहे. डाऊन दी बॉल आपल्या रिव्हर्समध्ये शतक्षक जातोय. स्वतःच्या रिव्हर्समध्ये झेल पकडणं म्हणजे नक्की ग्रेट कॅच ऑफ दिस मॅच. कपिल देव स्टाईलने झेल पकडला. विनीत याने सुरेख कामगिरी या ठिकाणी आणि मोठा फलंदाज गारद होते सूरजच्या रूपाने. सूरजला पहिला धक्का, हताश निराश सूरज पाहतोय आपण मैदानामध्ये. पहिला गडी बाद धामणगाव संघाचा. थँक्यू. आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत सुनील सेठ गायकवाड, उद्योजक उंबरणीचे. त्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटसाठी आम्हाला तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राईज स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. नक्की टाळ्यांचा गजर होईल. अतिशय मोलाचं योगदान साहेब आपल्या माध्यमातून आम्हाला मिळालं, त्यासाठी आमचं मित्रमंडळ 20 फूट बल्ल्याने आपलं शतशः आभार व्यक्त करते. धन्यवाद. चला मैदानाकडे. राज ओव्हर द विकेट. निलेशसाठी चांगला फटका, स्क्वेअर कट केलेला आहे. चेंडूला काढलाय गलीच्या मधून. चेंडू जातोय डीप सीमारेषेच्या बाहेर. त्या ठिकाणी पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर एक दर्शनीय चौकार निलेशच्या बॅटमधून. थँक्यू. मैदानामध्ये चौकार पाहिला आणि व्यासपीठावरती अजून एक आमचे मान्यवर आहेत अनिल सेठ शेलार, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी स्पॉन्सरशिप मिळाली. त्यांचं सुद्धा मी टाळ्यांच्या गजरामध्ये आभार व्यक्त करतोय. अनिल सेठ शेलार जे सदस्य आहेत ग्रामपंचायत नांदप गावचे, त्यांचं इथे आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत मंडळाकडून. पुन्हा एकदा राज निलेशसाठी. यावेळेला चेंडूला कट करायचा होता, स्कोर ऑफ द विकेट. चेंडू जातोय बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलो थ्रूमध्ये सुरेख कामगिरी राज याच्या माध्यमातून बघितलं. कमबॅक करून दिलं. या चेंडूच्या माध्यमातून निमंत्रित केलं होतं फलंदाजाला, परंतु फलंदाजाने फटका त्या ठिकाणी फटक्याला आवर लगावला आणि सुरक्षित डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला स्ट्रेट टू द बॉलर. धावसंख्या 10 धावा. त्या 10 धावांमध्ये एक सूरजच्या बॅटमधून षटकार जो बाद झाला आणि निलेशच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. अजून एकेरी दुहेरी धाव आलेली नाही आहे. मोठा सामना असणार आहे. 60 धावांचं लक्ष आहे धामणगाव संघापुढे. आपण बार करण्याचा प्रयत्न. चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, एक्सलंट ड्राईव्ह, एक्सलंट पीस ऑफ बॅटिंग गिअर फ्रॉम द बॅट अप निलेश. चेंडू जातोय एक्स्ट्रा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या टिटवाळा शहरात ठाणे रायगड जिल्ह्यात संघ 1 नंबर कोणाचा, संघ 1 नंबर कोणाचा. आमच्या बनेली गावाच्या बी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या बनेली गावाच्या बी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या बनेली गावाच्या बी स्पोर्ट्स क्रिकेट. थँक्यू. निलेशचे 2 लाजवाब फटके बघितले आपण. दोन्ही फटके त्याचे ऑफ साईडला होते, एक थर्ड मॅनला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला तटवलं होतं निलेश. आणि 2 चौकार आणि धावसंख्या निलेशने पोहोचवली आपल्या संघाची 14 पर्यंत. 14 धावा धामणगाव संघाच्या. 60 धावांचं लक्ष. विपक्ष संघ आहे धनेश शिलंग कुकसे, मोठं नाव आहे आणि तितकंच मोठं नाव सुद्धा धामणगाव संघाने मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये मिळवलंय, कमवलंय. चांगली कामगिरी उभारी घेणारे संघ आपण पाहतोय. 2 भिवंडी तालुक्यातील नामांकित संघ एकमेकांच्या समोर या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत. पाहायचं आहे कोणता संघ श्रेष्ठ असेल या सामन्यामध्ये.
राज याच्यावरती आक्रमण करायचं होतं. या ठिकाणी राज ऑफस्टिकला टप्पा ठेवतोय, चेंडू खाली राहतोय, थोडासा अँगल झाला, चेंडू बघितला आपण, लेग कटर होता, विकेट किपरच्या हातात विसावतोय दिलीप याच्या आणि षटक समाप्त झालं पहिलं. धावसंख्या 60 धावांचा पाठलाग करत असताना दामणगाव संघाची एक गडी बाद 14 धावा. खूपच रोमांचकारी असा सामना. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट, फलंदाज शफल होतोय आणि चेंडू या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान. नक्कीच ठाणे जिल्ह्याची शान आहे जे सर्व संघ, त्या संघातील सर्व खेळाडू आणि ठाणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये बल्ल्याणी नगरीमध्ये हे सुंदर क्रीडांगण पाहतो आपण. AGS स्कूल ग्राउंड बल्ल्याणी या ठिकाणी, ज्याचे सर्व आहेत इलियास रईस साहेब, ज्याने हे क्रीडांगण सुपूर्द केलं हे आपल्या सर्व लाडक्या खेळाडूंसाठी, आणि त्या खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ निर्माण केलं गेलं. या सुंदर रमणीय वातावरणामध्ये, रमणीय परिसरामध्ये सुरू असलेला सामना. पुढचा चेंडू पंकज, लेफ्ट हँड ऑफ द विकेट. यावेळेला चेंडू ऑफस्टिकला सोडून जातोय. पंच सांगतात मुन्ना पठाण वाईड आहे. पहिल्या वाईडने सुरुवात करते पंकज. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकानंतर 14 धावा झाल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आला होता. निलेशच्या बॅटमधून 2 चौकार आणि सूरजने 1 षटकार लागला होता. निलेशच्या सोबतीला गेल्या श्रीनाथ ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. पंकज पाटील गोलंदाज पाहतोय आपण. प्रेम आलाय, गल्लीमध्ये उभा आहे प्रेम, तटिया सर्कलमध्ये, कारण P2चं षटक आहे. रिप्लेसमेंट केलं फिल्डिंगमध्ये. अँगल करण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा प्रयत्न फसतोय. टप्पा नियंत्रित करू शकत नाही आहे, थोडंसं कंट्रोल करावं लागेल पंकज याला. पंकजची चांगली कामगिरी बघितली होती गावदे चषक 2018मध्ये नानकर या ठिकाणी. पंकजने लाजबाब गोलंदाजी केली त्या ठिकाणी. त्याच्याकडे बरेचसे चेंडू आहेत, ज्या चेंडूची आम्ही वाट पाहतो या ठिकाणी. अँगल करतो सुरेख, तो टर्न करतो चेंडूला, कोणत्याही दिशेला टर्न करू शकतो आणि अजून त्याला सूर गवसत नाही. लगातारचे 2 वाईट. धावसंख्या 16 धावा. धामणगाव संघाची 60 धावांचं लक्ष्य. यावेळेला चेंडूला खुला टप्प्याचा टाकलेला खोदून काढला, लॉफ्ट केला तर वाईडीस लॉंग ऑफला त्या ठिकाणी वेगाने आला. एक्स्ट्रा कवच्या दिशेने क्षेत्ररक्षक जो होता तो फेकीसुद्धा ॲक्शनमध्ये करतो, परंतु खराब बॅकिंग त्या ठिकाणी पाहतोय. कव्हरिंग नाही आहे. बॅकअप खूप महत्त्वाचं असतं. फेकी झाल्यानंतर बॅकअप ज्यांचं चांगलं आहे ते नक्कीच बऱ्याचशा धावा अडवू शकतात. या ठिकाणी धावा अडवल्या जात नाहीत, या ठिकाणी धावा बहाल केल्या जात आहेत. नक्कीच मोठं नुकसान असू शकतं कुक्षे संघासाठी आणि धामणगाव संघासाठी. या ठिकाणी फायदा होतोय धावांच्या रूपाने. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 18 रन्स. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज श्रीनाथ, गोलंदाज पंकज पाटील. 4 ते 5 पावलांचं रनअप. स्लोअर 1. यावेळेला पुन्हा अँगल करण्याचा प्रयत्न फसतोय. 3 वाईट टाकतोय. पंकजला नक्कीच कान मंत्र देणं गरजेचं आहे. पंकज पाटील कधी इतकी खराब गोलंदाजी करत नाही आहे, परंतु आज त्याचा दिवस नाही असं वाटतं. वेळ नाही आहे, परंतु ती वेळ घ्यावी लागेल. वेळ थांबत नाही आपल्यासाठी. आलेल्या वेळेमध्ये चांगलं प्रदर्शन करावं लागेल, कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आपल्या संघासाठी चांगली वेळ आणायची असेल तर तुम्हाला याच वेळेला, आत्ता या क्षणी चांगलं प्रदर्शन करावं लागेल. वाईड मेला. धावसंख्या 19 धावा. धामणगाव संघ 60 धावांचं लक्ष्य आहे. पाठलाग करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. चांगला फटका, चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्या ठिकाणी आहे. झेल विसावून घेतोय आपल्या हातामध्ये आणि पहिला नाहीये, दुसरा धक्का लागतोय या ठिकाणी श्रीनाथच्या रूपाने. बॅक टू द पॅव्हलियन श्रीनाथ. धावसंख्या स्थिर आहे 19 धावा. धामणगाव संघ. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. प्राण या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. तर
तर आता मात्र सूर गवसतोय पंकजाला. पंकजला जो टप्पा हवा होता, जी डिलिव्हरी हवी होती ती त्यांनी आपल्याला पेश केलेली दाखवली. स्लोअर वन होता, खोलट टप्प्याचा चेंडू निमंत्रित केलं फलंदाजाला आणि फटका मिस टायमिंग झाला. एक चांगला झेल टिपला आपण बघितलं. बॅकवर्ड शॉट लेगला त्या ठिकाणी शतशक तैनात आहे, त्याच्या हातात झेल विसवला. दुसरा धक्का लागल्यानंतर नवीन फलंदाज सतीश मैदानामध्ये आलेला आहे. स्ट्राईकला असेल निलेशच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आतापर्यंत. धावसंख्या स्थिर आहे 19 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 5 षटकांचा सामना. 5 षटकांमध्ये 60 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पाहायचं आहे धामणगाव धनशीलन कुकच्या विरुद्ध कशा प्रकारची फलंदाजी करतोय. यावेळेला सुद्धा तशाच प्रकारचा खोलट टप्प्याचा स्लोअर वन टाकतोय. अँगल करायचा होता चेंडूला, टॉस घेतला, फुल टॉस करून घेतला. बॅटच्या खालच्या टोला लागून चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्ये. एका धावेसाठी प्लेसमेंट चांगलं होतं, विभाजित केलं क्षेत्ररक्षकाला. निलेश याच्या खात्यामध्ये 1ने वाढ. संघाची धावसंख्या 1ने फुलते 20 वर जाऊन पोहोचली आहे धामणगाव संघाची धावसंख्या. असीर रईस मला चांगलं हेल्प करतात त्या ठिकाणी, कारण स्कोरर खूप महत्त्वाचा आहे. आम्ही खालच्या दिवसामध्ये काही त्रुटी बघितल्या, परंतु नक्कीच असं घडतं कधी कधी. त्याबद्दल चिंता करायची गरज नाही. आपण त्याच्यात कमबॅक करून दाखवलं आणि आज असील रईस याच्याकडून नक्कीच अकमल नावाचा स्कोरर चांगला शिकण्याचा प्रयत्न करेल. आम्ही त्यासाठी आशा व्यक्त करतोय की तो तयारीनिशी पुढच्या वेळेला इथे नक्कीच उतरेल आणि एकही त्रुटी आणि चुकी करणार नाही अशी आम्ही आशा बाळगतोय. लेफ्ट हँड बॅट्समन नवीन आलेला सतीश स्ट्राईक एंडला असेल. पंकज फिल्डिंग सजवतोय. धावसंख्या 20 आहे. दुसऱ्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू, कारण तब्बल 3 वाईट टाकले होते पंकजने. यावेळेला लेफ्ट हँड बॅट्समनला पंकज चेंडू डिलिव्हर करतोय. लॉफ केलाय सतीशच्या बॅटमधून, चांगला फटका वाईडीस लॉंगाच्या दिशेने चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. अतिशय वेगळे लेंथ पिक केली सतीश याने. चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, परंतु त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने हाफ वॉली करून घेतलं. परफेक्ट मिडलिंग केलं, लॉफ केलं, टायमिंग चांगलं होतं आणि विभाजनसुद्धा चांगलं केलं. गॅप शोधला. चौकाराने धावसंख्या धामणगाव संघाची 24 वर जाऊन पोचली आहे. 60 धावांचं लक्ष. अजून 36 धावांची गरज असेल. 36 धावांची गरज आहे. तिसरं षटक अजून मार्गस्थ नाही. दुसरं षटक संपेना. खूप लॉंग षटक झालं असेल. खूप लांब लचक षटक टाकतोय पंकज पाटील पुन्हा एकदा. यावेळेला चेंडू मिस टायमिंग होतोय. नशीब बलवत तर झेल वर उडाला नाही, जास्त हवेत होता. फ्लाय झालेला चेंडू. शॉट आपण बघितलं स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी, सिली स्क्वेअर लेगला. विकेट किपर त्या ठिकाणी आहे दिलीप. एकही धाव नाही. धावसंख्या असतील 24 धावा. सुनील सेठ गायकवाड उद्योजक उंबरणी आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. साजिद रईस नक्कीच थोड्याच वेळात त्यांना सन्मानित करतील. अनिल सेठ शेलार आहेत आपले नांदपगावचे सदस्य ग्रामपंचायतचे. अफसर रईस त्यांना सन्मानित करतील. तर आपण मैदानामध्ये पुढचा चेंडू पाहतो. शेवटचा चेंडू असेल. आपटबार करण्याचा प्रयत्न, वेगात परिवर्तन केलं, अतिरिक्त जोर दिला आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. प्लस त्याच्यामध्ये वाईटचा इशारा पंचांचा. दुधात साखर. 4 धावा. थँक्यू. चौकार आणि वाईड अशा 5 धावा रेखीत केल्या जातील. धावसंख्या 5 ने पुढे सरकते 29 वर जाऊन पोहोचली आहे. धामणगाव संघाची धावसंख्या पाहतो आपण. अतिरिक्त शोल्डरचा वापर केला, खांद्याचा वापर केला पंकजाने. तो वापर पूर्णपणे फसला. नक्कीच कमबॅक करावं लागेल पुन्हा एकदा. सतीशसाठी लॉफ केलाय. आसमानी टोला, आकाशाला गवस निघाला फटका पाहतो आपण. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून प्रेक्षकांच्या बाहेर. सनसनाटी निर्माण करणारा हा षटकार. दणदणीत फटका. गुड शॉट. थँक्यू डीजे. आपण मान्यवरचा सत्कार घेतो. षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे गेलेली आहे. ती म्हणजे झाली आहे 35 धावा. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 35 धावा म्हणजेच 17.50 ची सरासरी राखली आहे. चांगला आता स्थितीमध्ये येऊन पोहोचला धामणगाव संघ, कारण हा षटक अतिशय महागडा. तब्बल 21 धावा खर्च केल्या पंकज पाटील याने. कमबॅक करावा लागेल, अन्यथा धामणगावचे फलंदाज हा सामना घेऊन जातील.
25 धावांची गरज आहे मला असेल सांगतायत येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. समीकरण अवघड नाही आहे, अशक्य नाही आहे, पण पाहायचं दोन्ही संघांना अजून संधी आहे. सामना कुठे झुकलेला नाही आहे. अजून जर एखादं ब्रेक थ्रू मिळालं तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. तो प्रयत्न करावा लागेल या गोलंदाजांना या मैदानामध्ये. आपण सत्कार नंतर घेतोय अशी आम्हाला सूचना मिळते. चला मैदानामध्ये आपण पुढचं षटक पाहणार आहोत. गोलंदाज अंकलेश फलंदाजीसाठी आला होता, ज्याने बॅटमधून काही योगदान दिलं नाही कारण त्याला संधीच मिळाली नव्हती. पण आता संधी मिळाली गोलंदाजीसाठी. संधीचं सोनं करावं लागेल कारण खूपच मोठी धावसंख्या झाली. 2 षटकांचा विचार करता 35 धावा जर कुठल्या आहेत धामणगाव संघाने, म्हणजे मजबूत स्थितीत दाखल झाला आहे धामणगाव संघ या सामन्यामध्ये. सापाड संघाने फिल्डिंग घेतली आहे नाणेफेकीचा गोल जिंकल्यानंतर आणि विपक्ष संघ आहे एलकुंदे. पुढची लढत प्रेक्षक हो कुठे जाऊ नका, पाहत राहा. स्वर्गीय खलील सेठ रईस 20-18 बल्ल्याने या ठिकाणी. पुढचा सामना लगेचच हा सामना संपल्यानंतर, पण तो हा सामना कोण जिंकेल ते आपल्याला पाहणं महत्त्वाचं असेल. धावसंख्या 35 आहे आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये. निलेश ऑन द स्ट्राईक. गोलंदाज अंकलेश. राईट आर्म राऊंड द विकेट. कट करायचं होतं अंकलेशला. चेंडूने उसळी घेतली, पायाचे ऑफस्टिकला सोडून जास्त बाहेर जात नाही आहे. गुड लेन डिलिव्हरी सिद्ध झाली. पंचांनी पूर्णपणे निहाळलं, चेंडूला परीक्षण केलं, मेरिट ओळखलं, टप्पा ओळखला, दिशा ओळखली आणि चेंडू हा एक निर्धाव घोषित होतोय. टाळ्यांचा गजर केला जातोय राजच्या माध्यमातून. सर्व क्षेत्ररक्षक जे आहे त्याला मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी, कारण अशीच गोलंदाजी करणं गरजेचं असेल. तुमच्याकडे अजूनही तुमच्याकडे 2 शस्त्र आहेत, एक गोलंदाजीचं शस्त्र आहे आणि एक फिल्डिंगचं आहे. त्याचा तुम्हाला पुरेपूर वापर करावा लागेल. यावेळेला बघा चेंडू पुन्हा त्याच दिशेने टाकलेला आणि तशाच पद्धतीने विकेट किपर चेंडूला कलेक्ट करतोय. त्याच टप्प्यात नियंत्रित केलं जाते. कदाचित गोलंदाजाला माहिती असेल की निलेशची स्ट्रॉंग झोन कोणती आहे. निलेशचं वीक पॉईंट ओळखलं आणि बरोबर टप्पा नियंत्रित करतोय. दिशा बरोबर आहे, लाईन लेंथ अतिशय अचूक करतो या ठिकाणी गोलंदाज अंकलेश. एकही धाव देत नाही. लगातारचे 2 डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर या ठिकाणी 35. 25 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. 2 डॉट काढतोय आणि नक्कीच संजीवनी प्रदान करतोय आपल्या संघासाठी. धनेशिलन कुक्ष संघामध्ये उत्साह निर्माण करून देतोय. तशीच कामगिरी होते का पाहिजे. तिसरा चेंडू यावेळेला लॉफ केले, हवेत आहे. एलिव्हेशन नीटचं नाही आहे, परंतु चेंडू लँड होतोय नो मॅन्स लँडमध्ये. टप्पा पडतो. 3 क्षेत्र पोहोचले होते, परंतु पाहता पाहता वेगाने 2 धाव पूर्ण करतोय निलेश आणि त्याच्या सोबतीला जो आहे सतीश आणि निलेश अशी जोडी 2 धाव पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 37 वर गेली आहे. 60 धावांचं लक्ष. धामणगाव वर्सेस धनेशिलन कुक्से. कालचा मानकरी ठरला विकी स्पोर्ट्स कुक्से. नक्कीच त्या खेळाची, त्या डावाची, त्या सामन्याची आठवण करून खेळावं लागेल की कसा खेळलेला विकी स्पोर्ट्स कुक्से तसाच खेळावं लागेल जर तुम्हाला धामणगावला रोखायचा असेल तर. पण तो अशा प्रकारचा फुलटॉस देऊन चालला नाही. नीटचा मिडल करता आला नाही, पिक करता आला नाही. चेंडू जातोय डीपमध्ये. जीवाच्या आकांताने सतीश येतोय त्याकडे. अतिश येतोय वेगाने. बिन विकेटच्या दिशेने अतिश होता. फक्त एका धावेवरती सीमित केलं फलंदाजाला. वेल्डन अतिश. आणि अशा धावा वाचवाव्या लागतील तर तुम्हाला आपल्या संघासाठी विजय प्राप्त करायचा असेल तर. कारण ज्या ठिकाणी 2 धावा होऊ शकल्या असत्या त्या ठिकाणी इतक्या वेगाने येणं म्हणजेच नक्कीच 1 धाव वाचवली. एका धावेने धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे धामणगाव संघाची. 22 धावांची अजून गरज. 14 चेंडू शिल्लक. समीकरण बघा. 14 चेंडू 22 धावांची गरज. जेव्हा षटक सुरू झालं तेव्हा असेल 18 चेंडूमध्ये 25 धावा हव्या होत्या, परंतु इथे चांगली कामगिरी करतोय. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग करतोय अंकलेश नावाचा गोलंदाज आणि काहीतरी कमबॅक करून देण्याचा प्रयत्न 3ऱ्या षटकामध्ये. कदाचित हे सामन्याचं प्रतिबिंब ठरवू शकतं. आपल्याला ते पाहायला मिळेलच. रिप्लेसमेंट केले जाते त्या ठिकाणी. पाहतो आपण डीपमध्ये गेला राज कव्हरच्या दिशेने आणि शॉर्ट कव्हरला नवीन खेळाडू तिथे तैनात केलेला आहे लेफ्ट हँड बॅट्समनसाठी. रिव्हर्सचा पवित्रा घेतला, सक्सेसफुल मारतो त्या ठिकाणी रिव्हर्स फटका. चेंडू जातोय. आपण बघितलं कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. 4 धावा. व्हॉट अ स्ट्रोक. थँक्यू.
सतीशच्या बॅटमधून चौकार बघितला, पण रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तो यशस्वीरित्या पूर्ण केला. लिलया फटका लगावला. मास्टर की असेल त्याची. धावांचा वेग वाढवला. धावसंख्या 42 धावसंख्या धामणगाव संघाची. कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक लूज डिलिव्हरी बघितली आपण आधीची. आणि यावेळेस चांगला चेंडू, टनेल पिच डिलिव्हरी, बोगदा आपण बघितलं. आणि असा चेंडू टाकल्यानंतर भल्या भल्या फलंदाजाला नाकी नऊ येत असतं. फटका लगावणं, लॉफ्ट करणं, हेलिकॉप्टर शॉट खेळावा लागतो अशा चेंडूवरती, आणि तसं काही जमलं नाहीये. कमबॅक केलं. शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू बघितला. तिसरं षटक समाप्त झालं. ड्रिंक्स टॉली जाते मैदानामध्ये. आपण पाहूया धावसंख्या आहे 42. समीकरण पाहूया. 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे धामणगाव संघाला. डीजे अजान सुरू आहे. ओके, नो प्रॉब्लेम. शांतता राखा. आम्ही पण शांत राहतो.
ओके, धन्यवाद. डी जे बंद राहील. धावसंख्या आहे 49. 11 धावांची गरज. चेंडू शिल्लक 9 चेंडू 11 धावांची गरज. सामना जवळ येतोय कारण बरेचसे स्क्वेअर मारा बघितला आपण, वाईट चेंडू वगैरे आणि परवडीत देणारे फटके ओव्हरपिच डिलिव्हरी टाकतायत या ठिकाणी. राज, बॅड लक. हो, व्हॉट हॅपन देअर. प्रेमने चेंडू सोडलाय की मॅच सोडली हा प्रश्न पडला आपल्या सर्व प्रेक्षकांना, पाठीराख्यांना, खेळाडूंना. हताश निराश प्रेम पाहतोय आपण. संधी मिळाली होती, संधी वारंवार येत नसते. धावा पूर्ण केल्या 2. 50 अप होऊन 51 धावा झालेल्या आहेत धामणगाव संघाच्या. 9 धावांची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. सामन्याला कलाटने दिली होती तिसऱ्या षटकामध्ये अंकलेश याने, परंतु त्यानंतर राज याने कंट्रोल नाही ठेवला, चौकारे दिला. विकेट मिळवली होती पहिल्या चेंडूची, परंतु त्यानंतर 2 वाईट टाकले. चांगला फटका लॉफ्ट केला. वॉट अ स्ट्रोक. बेमिसाल टायमिंग, बुलंद पॉवर. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क फॉर द मॅक्झिमम सिक्सर. जबरदस्त फटका. ओव्हर पिच डिलिव्हरी दिल्यानंतर नक्कीच घणाघाती प्रहार होणारच. इन द स्लॉट चेंडू टाकला आपण बघितला आधी एक सरळ बॅटने लॉफ्ट केला होता लॉंग आणि लॉंग अपच्या मध्ये, कारण शरीरयष्टी मजबूत आहे योगेश याची. पूर्णपणे ताकदीचा वापर आणि युक्तीचा वापर करतोय. टायमिंग सुद्धा सुरेख आहे, समय साधना अतिशय सुरेख योगेश याच्या माध्यमातून. आतापर्यंत 12 त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवतोय का पाहायचे. 3 धावांची गरज. 57 धावा धामणगाव संघाच्या. राज ओव्हर द विकेट. आपट बार करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त वेग, शॉर्ट अँड पुल केलाय, चेंडूला बॅकवर्ड्स केले आणि लॉंगच्या मधून फेकून दिलाय. मॅच विनिंग सिक्सर फ्रॉम द बॅट ऑफ योगेश्वर, मॅच फिनिशर. व्हॉट अ परफॉर्मन्स. धनेश इलंकुक्षे संघ नक्कीच चिंतन करेल, कारण सामना त्यांच्याकडे आला होता तिसऱ्या षटकामध्ये. तुम्ही त्याचं मोमेंटम साधलं नाहीये, कन्सिस्टन्सीच राखता आली नाही, तुम्हाला लय बिघडून टाकलं. आणि त्या चौथ्या षटकामध्ये आपण बघितलं सामना तुमच्यापासून दूर नेला. फलंदाजाला लॉलीपॉप चेंडू दिले, ओव्हरपिच डिलिव्हरी दिले आणि आपण बघितले वाईट सुद्धा काही टाकले. तर सामना समाप्त झाला. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. आम्ही मान्यवरांचं इथे सन्मान घेतोय. आमचे लाडके सर्वांचे सुनील सेठ गायकवाड, उद्योजक उंबरणी यांच्या माध्यमातून आम्हाला सेकंड प्राईज 25,000 मिळालं आहे. त्यांना आम्ही सन्मानित करतोय. साहेब, तुम्ही आम्हाला मोलाचं योगदान दिलं, असंच तुमचं योगदान आम्हाला लाभत राहू द्या अशी आम्ही आपल्याला प्रार्थना करतो. असंच तुमचं मोलाचं सहकार्य आम्हाला यापुढे सुद्धा मिळत राहील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आपण आपला अनमोल वेळ देऊन या ठिकाणी आलात त्यासाठी आम्ही आपला यथोचित सन्मान करतोय. साजिद रईस यांच्या शुभ हस्ते. सुनील सेठ गायकवाड टाळ्यांचा गजर असू